नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक एम मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थिंक एम चा हा तिसरा भाग आहे आणि एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेल की थिंक एम हे थिंक बँकचं नवीन डेटा प्रॉडक्ट आहे, की ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचा पल्स तपासतोय आणि येथून पुढं पिरियॉडिकली तपासणार आहोत. पहिल्या 2 भागांमध्ये महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि गव्हर्नमेंटबद्दल, गव्हर्नन्सबद्दल महाराष्ट्राचं म्हणणं काय हे आपण समजून घेतलं. त्या संदर्भातले वेगवेगळे इंडेक्स पाहिले जे स्वतः मानसी मॅडमनी डेव्हलप केलेले आहेत आणि आत्ताचा भाग हा खरं तर सर्वाधिक क्युरिओसिटीचा आहे, की ह्या दोन्हीचा परिणाम म्हणून आत्ता महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय आहे आणि जे टिपिकल प्रश्न असतात, की आज मतदान झालं तर कोणत्या पक्षाला किती टक्के व्होट शेअर आहे? सीएम, पीएम अप्रूव्हल रेटिंग काय आहे? ह्याच्यात राज्यातले वेगवेगळे विभाग कसे फेअर करतायत आणि आजची राजकीय परिस्थिती काय आहे, हे आजच्या भागात समजून घ्यायचं आहे. जूनमध्येच नरेंद्र मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झालीत. देवेंद्र फडणवीसांचं जे आत्ताचं सरकार आहे, त्याची 1.5 वर्ष पूर्ण झालीत. या सगळ्याची ही आत्ताची स्नॅप टेस्ट आहे. काय आहे ते समजून घेऊया. ओव्हर टू यू. थँक्यू विनायक. सो आतापर्यंत आपण आर्थिक परिस्थिती कशी आहे हो. हे बघितलं आणि गव्हर्नन्स सुशासन ह्याच्याबद्दलचं पण थोडंसं इंडिकेटर्स बघत होतो. सो आपली जर्नी सो फार आपण अर्थ नावाचा इंडेक्स तयार केला. तुम्हाला लक्षात असेल की त्याचा साधारण 41 हो. स्कोर होता, लेस दॅन हाफ. आणि आपण सेवा, सच आणि साफ असे छोटे छोटे गव्हर्नन्स इंडिकेटर्स तयार केले, ज्याच्यामधून आपल्याला वेगळी वेगळी लेयर कळते शासनाबद्दलची. सेवा आपल्याला सांगताय की गव्हर्नमेंटचे एफर्ट्स लोकांपर्यंत पोहोचतायत का, त्यांचं काय म्हणणं आहे. सच आपल्याला सांगतंय की वशिलेबाजी बाजी आहे का, की लोकांना नियमानुसार योजना मिळतात. आणि साफ आपल्याला ओव्हरऑल भ्रष्टाचाराबद्दलचं परसेप्शन सांगतंय. हे 3 गव्हर्नन्स डेक एकत्र करून आपण एक शासन नावाचा इंडेक्स तयार केला, ज्याचा नंबर वॉज हायर दॅन अर्थ. हो. इट वॉज स्टँडिंग ॲट 51. सो वी नाव हॅव अर्थ प्लस शासन, जे दोन्ही आपला जो ओरिजिनल हायपोथेसिस होता, की लिव्हड रियालिटी, इकॉनॉमिक सेंटिमेंट प्लस गव्हर्नन्स परसेप्शन ह्याच्यामधून माणसाचा, नागरिकांचा ओव्हरऑल पल्स तयार होत असतो. सो नाऊ वी आर व्हेरी क्लोज टू द थिंक एम-एच पल्स ट्रॅकर. आणि हा काय आहे, तर हा जो पल्स ट्रॅकर असणार आहे, हा 0 to 100 एक इंडेक्स्ड नंबर आहे. डिराइव्ह फ्रॉम अर्थ अँड शासन, अँड अर्थ अँड शासन आर फर्दर डिराइव्ह फ्रॉम स्मॉलर इंडायसेस. आणि हा काय करतो, तर ओव्हरऑल सेंटिमेंट इन महाराष्ट्र सांगतो. आपण जेव्हा अक्रॉस टाईम हा ट्रॅक करू, तेव्हा आपल्याला लक्षात येईल, की ओव्हरऑल सेंटिमेंट नागरिकांचा, महाराष्ट्रातल्या नागरिकांचा अबाउट सेंट्रल ॲज वेल एज स्टेट गव्हर्नमेंट्स काय? हॅज इट इम्प्रूव्ड. ओके. आणि ऑफकोर्स त्याच्यातून येणारं राजकीय जे रिफ्लेक्शन आहे, ते तर आपल्याला बघायचंच आहे. व्हेरी इंटरेस्टिंग दॅट. ह्याच्यामध्ये आपण आज अजून एक करणार आहोत, विच इज पर्सनली अ फेव्हरेट पार्ट माझा विचाराल तर ह्या एंटायर प्रोसेसमधला, की आपण एक महाराष्ट्र सेंटी मॅप डेव्हलप केला. बरं. याचा अर्थ काय होतो, की महाराष्ट्राचा मॅप तर कसा दिसतो आपल्याला माहिती आहे. हो. पण सेंटिमेंट्सचा पण एक वेगळा मॅप आहे महाराष्ट्रामध्ये. नागरिक ना काहीच ठिकाणी राहतात सेंटिमेंटली. हो, हो. काही ठिकाणी आपले नागरिक राहतच नाही. तर बरं. असे कुठचे सेंटिमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये नागरिकांचे क्लस्टर्स आहेत आणि कुठले सेंटिमेंट्स आहेत जिकडे महाराष्ट्रीयन नागरिक सापडणार नाही, हा सेंटी मॅप आपण समजणार आहोत. आणि बरं. मग त्या वेगवेगळ्या सेंटिमेंट क्लस्टर्समध्ये राजकीय रियालिटी ओव्हरले केली, हो. की सडनली लॉट ऑफ थिंग्स गो लाईव्ह. राइट? सो ओके. दिस इज रफली द जर्नी जी आज आपल्याला घ्यायची आहे. जरा गणिती आहे प्रोसेस, बट लेट्स गो अहेड. विल ट्राय टू मेक इट ॲज ईझी ॲज पॉसिबल. खालचे तुम्ही मॅप्स बघितले. आता आय थिंक हे बाय नाव सगळ्यांना कळलं असेल, की सारखे हे मॅप्स वेगळे-वेगळे येतात. विभागीय लेव्हलवरती वेगळ्या-वेगळ्या रियालिटीज लोकं जगतायत. सो ह्यातून एक टोटल जो आपला ट्रॅकर येतो आहे, त्याचा आकडा आपला आजचा आकडा आहे 46.28. दिस अच्छा. इज वेअर वी आर. वी आर लेस दॅन 50. ओके. दॅट मीन्स ओव्हरऑल सेंटिमेंट, पल्स ऑफ महाराष्ट्राचा कसा आहे, तर ह्या नंबरवरती सध्या अडकलेला आहे. अडकलेला वुड बी अ रॉंग वर्ड. ह्या नंबरवरती आलेला आहे महाराष्ट्र. हं. आय होप अडकलेला नाहीये. आणि लेट्स सी की पुढे आपल्याला कळेलच पुढं कळेल हळू-हळू अडकलाय का नाही. की हा नंबर मूव्ह होतोय की नाही. अगेन तुम्हाला डिव्हिजनली बघायचं ना, तर द विनर्स आर कोकण अँड अमरावती. हं, हं. नागपूर क्लिअरली नॉट गुड आणि मराठवाडा क्लिअरली नॉट. बरं. राइट? मधल्या ट्रान्झिशन झोनमध्ये आहेत पुणे आणि नाशिक. राइट? सो ही आणि जे आय आपण थिंक गेल्या भागात थोडंसं हां, म्हणजे बोललो होतो. तुम्हाला हे दिसतंच आहे राइट, की हेच सारखे 2-2 चे हेच भाग येतायत कंटिन्युअसली हां. हो. सो दिस इज रफली वेअर वी आर. आता सेंटी मॅप म्हणजे काय? आता सांगते सिंपल म्हणजे जितकं नॉन टेक्निकल करता येईल तितकं करते. अर्थ आणि शासन या दोन्हीचे इंडायसेस मिळाल्यानंतर आम्ही एक क्लस्टर एनालिसिस केला. क्लस्टर एनालिसिस म्हणजे काय?
अर्थ स्कोर जिकडे हाय आहे तिकडेच शासन स्कोर पण हाय असतो का? का अर्थ हाय आणि शासन लो असं पण दिसतं? काय दिसतंय? नुसतं आता काय होतं ना, ह्याच्यावरती हार्ड एनालिसिस करता येतो म्हणजे रिग्रेशन्स, कोरिलेशन. पण दरवेळेला हार्ड स्टॅट्सची गरज नसते. सिंपल क्लस्टरिंग आपल्याला खूप काही सांगून जातं. हं. म्हणजे ना डेटाची एक भाषा असते आणि त्याला फार अब्यूज केला नाही ना, कीच तो बोलतो. हे पण तितकंच खरं आहे. कान पाहिजेत किंवा डोळे पाहिजेत. हं. तर त्यामुळे आपण डेटाला ना बोलतं केलंय क्लस्टर्समधून रादर दॅन अब्युजिंग इट. काहीही हार्ड स्टॅट्स केलं नाही. क्लस्टर्स जेव्हा केले डेटाचे, यू कॅन सी फ्रॉम द कलर्स की 5 क्लस्टर्स ॲक्चुअली आयडेंटिफाय झाले आम्हाला अर्थ प्लस शासनचे. तर हे ओके. करतोय काय फार एक्झॉटिक वाटत असेल मे बी, सो लेट मी नाऊ टेल यू. हा ना महाराष्ट्राचा सेंटी मॅप आहे. ओके. आपल्याकडे ओके. टोटल लोकं किती होती? 3,200 होती. हो. पैकी ना काही जण नो रिस्पॉन्सेस वगैरे म्हणून म्हणून गळली. सो सरासरी 3,000 लोकांचा फायनल डेटा माझ्याकडे आहे ह्याच्यासाठी क्लस्टरिंगसाठी. आता जेव्हा मी क्लस्टर एनालिसिस करते, तेव्हा अर्थ मी एक्स ॲक्सिसवर घेतला आणि शासन गव्हर्नन्स इंडेक्स आहे तो वाय ॲक्सिसवरती घेतला. तर तुम्हाला आता लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये 5च मानसिक स्थिती आहे. हं. ही जी 3,000 लोकं आहेत ना आपल्या सॅम्पलमधली, ही 5च ठिकाणी बसतात. बरोबर. ओके. आता हा जेव्हा मी मॅट्रिक्स बघते, तेव्हा असा मॅट्रिक्स भरलेला आहे माझा. म्हणजे काय, की ज्यांची आर्थिक स्थिती पण डिस्ट्रेसमध्ये आहे, कमी आहे आणि त्यांना गव्हर्नन्सबद्दल पण विशेष आस्था वाटत नाही, अशी लोकं महाराष्ट्रात आहेत. किती लोकं आहेत? 409 माझ्या सॅम्पलमधली 3,000 पैकी. हं, ओके. हं, हं. सगळ्यात दणकून आपला तो 37%चाच भाग येतो, जो मध्यभागी बसलेला आहे. दे आर ऑन अ वेट अँड वॉच. दे आर माय वॉचफुल सिटिझन्स. ते थांबलेत, की कसं ह्याला गेज करता येईल. दे आर नीदर हिअर नॉर देअर. असे 833 लोकं आहेत. रफली 30%. रफली 30% लोकं. ते आपण सारखेच ते 37-37 चा येतोच तो पॅच. जाणार कुठे? तर तो इथे बसलेला आहे आणि ते मीडियम आर्थिक परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यांचा गव्हर्नन्स स्कोर पण मीडियम. हं. काही लोकं आहेत आणि 601 आहेत महाराष्ट्र प्रगत असल्यामुळे, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि जे गव्हर्नन्सला सुद्धा हाय रेटिंग देतात. प्रोबॅबली प्रो इन्कम्बंट लोकं. प्रॉबॅबली प्रो इन्कम्बंट आहेत. 20% असं रफली. तुम्ही गेलात ना, की महाराष्ट्र बंद आहे. हं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचे नागरिक नाहीत, हे मी तुम्हाला सांगते. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, पण ते म्हणतात, "नाही, नाही, सरकार खूप छान काम करतंय." अशी लोकं नाहीत महाराष्ट्रात. हं. आणि उलटीही नाही आहेत. म्हणजे ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहेत आणि ते गव्हर्नमेंटला नावं ठेवतात, अशीही लोकं महाराष्ट्रात दिसत नाहीत. आणि हे मी म्हणत नाहीये, हे डेटा सांगतोय मला. अतिशय सायंटिफिकली गोळा केलेला डेटा. याचा अर्थ असा, की आर्थिक परिस्थिती आणि शासनाचं काम ह्याला लोकं मनातल्या मनात कोरिलेट करतायत. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही स्वतः बेनिफिशियरी नसलात तरी तुम्ही कोरिलेट करता. हं. माझी आर्थिक स्थिती चांगली आहे आणि मला असं वाटतं, की सरकार साधारणपणे काम करते आणि कुठेतरी त्यांचा हातभार लागलाच आहे, की माझ्या स्थितीत. हेच पॅटर्न आहे ना, हे म्हणजे असा जो क्रॉस आपल्याला दिसतोय ना, तो तसाच दिसतोय. म्हणजे आता तुमच्याच पहिल्या 2 एपिसोडमधल्या लॉजिकला मी थोडंसं लावलं. प्रोबॅबली व्हेरी अनसायंटिफिक. तर गॅपमध्ये हाय वाले जास्त आहेत, लोपेक्षा. लोला मी समजतोय, की ते अँटी इन्कम्बंट आहेत. करेक्ट, हाय वाले प्रो इन्कम्बंट आहेत. करेक्ट. तर त्यातल्या त्यात प्रो इन्कम्बंट आर मोर दॅन अँटी इन्कम्बंट. पण मधले जे 833 आहेत, ते कुठं पण हलतील आणि म्हणून महाराष्ट्र ओपन फॉर बॅटल. ॲब्सोल्युटली ओपन फॉर बॅटल. ते 713 पण तसेच आहेत. हं. त्यांची मीडियम आर्थिक परिस्थिती आहे. गव्हर्नन्सबद्दल त्यांना काही विशेष आशावाद वाटत नाहीये. बरोबर ना? हा जो असा कॉलम आहे ना मीडियम, आता ह्याची गंमत आहे ना, हे आता तुम्ही बघायला लागलात, की बघा ना, हे 5 सेल्समध्ये म्हणजे 5 महाराष्ट्र आहेत थोडक्यात. मगाशी तुम्ही म्हणालात 2 महाराष्ट्र आहेत. मी म्हणेन 5 आहेत. हं. हां, जरासं विश्लेषण जास्तीचं करू. बघा 5 महाराष्ट्र आले. प्रेझेन्स ऑफ 5 महाराष्ट्रास. सेंटी मॅप आहे. त्यांना जरा नावं दिली मी. म्हणजे मानसिक स्थिती कशी आहे या नागरिकांची? लो आहे ना, तो डिस्ट्रेस्ड आहे. ओके. और आपण त्याला म्हणूयात हवालदिल. हं. ओके. जो मीडियम आर्थिक आहे, पण त्याला गव्हर्नन्सबद्दल विशेष आस्था वाटत नाही. तो निराश आहे. मीडियम आहे, बरी चालू आहे आर्थिक परिस्थिती. पण विशेष काही मला वाटत नाही गव्हर्नमेंटबद्दल, राइट? सो निराश आहे मी. हां. त्याच्यानंतर येतो जरा बेटर आर्थिक मीडियम आणि मीडियम ऑन गव्हर्नन्स. हा जो आहे ना, हा आपला वॉचफुल मिडल सजग नागरिक, जो ह्याच्यासाठीही जागरूक आहे, की काय होणार आहे आणि हाऊ डू आय प्ले? आणि ज्याची संख्या सर्वाधिक आहे. मॅक्सिमम आहे 803 का वरती बघा 833. 833 राइट? ओके. त्याच्यानंतर हाय ऑन इकॉनॉमी बट मीडियम ऑन गव्हर्नन्स हा डिमांडिंग आहे. हा म्हणतो की "अरे अजून का नाही मला मिळत?" है ना?
त्यामुळे हा अपेक्षावान आहे. होपफुली मला जास्ती पाहिजे असं म्हणणारा हा नागरिक आहे. आणि शेवटचा जो आहे ना, तो सॅटिस्फाईड आहे. ही इज हाय ऑन बोथ. हं. बरोबर? सो तो समाधानी नागरिक आहे. हां, तर ह्या 5 पॅटर्न्स आपल्याला डेटामधून दिसतायत, की महाराष्ट्राची मानसिक स्थिती ही 5 गटांमध्ये आपण घालू शकतो. महाराष्ट्राचा मॅप डिव्हिजनली 6 डिव्हिजन्समध्ये घालू शकतो. तसा महाराष्ट्राचा सेंटिमेंट मॅप आपण 5 डिव्हिजन्समध्ये घालू शकतो अँड दीज आर हं. दीज, राइट? ओके. सो हां, पण हे जे इन्व्हिजिबल टाइप्स आहेत, मी मगाशी म्हटलं ते पण ते तेवढेच दिसतच नाहीयेत. ते फार इंटरेस्टिंग आहेत ना. कारण इन्व्हिजिबलचा अर्थ काय होतो, की ज्याला आर्थिक स्थिती अमेझिंग आहे ना, तो गव्हर्नमेंटला शाबासकीच देतो. हं. आणि ज्याची आर्थिक स्थिती वाईट आहे ना, त्याला म्हणजे तो म्हणूच शकत नाहीये, की गव्हर्नमेंट माझ्यापर्यंत स्कीम्स पोहोचवतोय किंवा व्हॉटएव्हर. त्यामुळे हे दोन्ही प्रकारचे नागरिक आपल्याकडे नाहीत. आणि हं. ह्याच्यावरती आता पॉलिटिकल बॅटल लाईन्स विल बी ड्रॉन. ऑब्व्हियसली म्हणजे आता आपण खूप जवळ येतोय ना पॉलिटिकल हो. इनसाइट्सच्या, राइट? सो हा सेंटी मॅप आय थिंक इज वन ऑफ द मोस्ट बोलका पार्ट ऑफ दिस एंटायर एनालिसिस फ्रेम. आणि याचे आपण रिजन आणि अर्बन रूरल पण ऑफ कोर्स, रिपोर्टमध्ये ऑफ देतो. कोर्स रिपोर्टमध्ये आपण देतोय. आता इथे ना खूप डेटा लोड करत नाही मी, कारण हं. बट आय थिंक ह्याच्यावरून मोस्ट लोकांना कळलं असेल, की वेअर वी आर आणि रिअली जे हा अँगलिंग. पहिला एपिसोड बघतायत त्यांच्यासाठी, की तुम्ही याचा सविस्तर रिपोर्ट घेऊ शकता, पाहू शकता. त्यासाठी thinkmh.com या वेबसाईटवर जा किंवा आपला जो थिंक क्लबचा नंबर आहे, तो नंबर स्क्रीनवरती दिसतोय. त्याच्यावरती थिंकएमएच असा मेसेज पाठवा आणि मग तुम्हाला रिपोर्ट वाचता येईल, की जो त्याच्याहून अधिक सविस्तर आहे आणि यातले अधिक न्यूअन्सेस तुम्हाला समजून घेता येतील. आता हे सिटिझन टाइप्स, आर्cheटाइप्स जे आहेत 5, त्यांचे पॉलिटिकल ओपिनियन्स असतात. राइट. बरोबर? तर ह्या 5 मानसिक धारणा असलेल्या सिटिझन्सचे पॉलिटिकल ओपिनियन्स आधी आपण बघू हं. आणि त्याच्यानंतर मी सिंपल लेयरिंग करणार, राइट? मी ओपिनियन्स व्हेरी घेणार आणि सिटिझन टाइप लावणार आणि तुम्हाला सांगणार, ओके ह्या टाइपमध्ये हे दिसतं, या टाइपमध्ये हे दिसतं. सो मला बोलायचीच गरज नाहीये. एव्हरीथिंग द डेटा इज टेलिंग अस, राइट? सो आधी आपण ओपिनियन्स बघू. हो. ओपिनियन्स बघताना आपण एक लोकांना विचारलं होतं, की ओव्हरऑल भारताची स्थिती कशी वाटते? हं. आता ज्याला टेक्स्टबुक फ्रॅगमेंटेशन मॉडेल मी म्हणेन याला. 30-30-30. 30% लोकं म्हणतात, की अगदी म्हणजे वर्सनिंग आहे. ढासळतीये देशाची परिस्थिती ओव्हरऑल ओव्हरऑल नॉट जस्ट इकॉनॉमिक, पॉलिटिकली सगळीच. तसंच 28.8 म्हणजे अल्मोस्ट 30% पीपल म्हणतात, की बेटर. गॅप एनालिसिस 0. हं. बट मला त्या गॅपपेक्षा तो मधलाच आवडतोय. आला पुन्हा 30%. पूर्वीसारखंच आहे. तो 30% काही पिछा सोडत नाही आणि तो सोडणारच नाही, कारण तोच गमतीचा ग्रुप तिकडेच आहे. हं. आर्थिकदृष्ट्या तो स्टेबल आहे. मे बी माय इकॉनॉमिक पोझिशन हॅज नॉट चेंज्ड. मला भविष्याबद्दल पण आय डोंट नो, सेम आहे. सेंटिमेंटबद्दल पण तो वेट एंड वॉचवर आहे. 833 लोकं, राइट? सो हे 30% कॉन्स्टंटली मधले आपल्याला ती बरोबर. ती लाईन आपल्याला खूप बघायला लागणार आहे पुढे. ओके. सो ओव्हरऑल सिच्युएशन आपण ही जी बघितली, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं म्हणजे वर्सनिंग स्लाइटली मोर दॅन बेटरिंग. स्लाइट पेसिमिझम आहे. हा पेसिमिझम कुठून आला? नो सरप्राईज हिअर. हा पेसिमिझम जास्ती रुरल एरियाजमधून आलाय. तर ते तुम्ही रुरलमध्ये वर्सनिंग बघितलं ना, तर ग्रीन कॉलम इज हं. हायर. दॅट मीन्स रुरल एरियाज जास्ती वर्सनिंगचं म्हणतात आणि हेच इथे आलो, की अर्बन एरियाज जास्ती बेटरिंगचं म्हणतात. हो. आणि हे आपण अर्थमध्ये बघितलंय, राइट? की रुरल एरियाज आर मोर पेसिमिस्टिक. तिकडे जॉब्स होत नाहीयेत तयार. सेव्हिंग्ज त्यांना पुरेसे पडत नाहीयेत. सो ऑल ऑफ दॅट इज हॅपनिंग हिअर. व्हेरी इंटरेस्टिंग. मेल फिमेलमध्ये इट इज मेल्स व्हिच आर ड्रायव्हिंग द पेसिमिझम. प्रोबॅबली द इम्पॅक्ट ऑफ लाडकी बहीण. प्रॉबब्ली द इम्पॅक्ट ऑफ लाडकी बहीण. त्याचा इम्पॅक्ट रिपोर्टमध्ये जास्ती हो. आपण लिहिलेला आहे. हे करून सविस्तर दिलाय. पण बेटरिंग म्हणणारे पुरुषांपेक्षा महिला जास्त आहेत. एक्झॅक्टली. सो पेसिमिझम इज ड्रिव्हन बाय मेल रिस्पॉन्ड. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. फिमेल्स म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहेत का, तर तसं नाही. ते पण थोडंसं पण का होईना. येस, बट हो. इट्स देअर. इट्स देअर. आणि मोर फिमेल्स आर पॉझिटिव्ह दॅन आर निगेटिव्ह. हां. दॅट इज अल्सो देअर ना, मग तो गॅप. गॅप. हां, फिमेल टू फिमेल गॅप बघितली तरी दिसतंय ना आपल्याला ते. हो. हां. सो दॅट इज देअर. जायचं पुढे? हो. ओके. सो तर पहिला प्रश्न आपला होता, की ओव्हरऑल सिच्युएशन काय वाटते तुम्हाला? आता दुसरा प्रश्न, गव्हर्नमेंट आणि माझं आयुष्य, हे आपण लोकांना विचारलं. जीवन सुधारण्यात गव्हर्नमेंटनी त्यांचे जे काही पॉलिसीज, दरवेळेला कल्याणकारी योजना असतेच असं नाही हां. विमानतळ बांधलं, मेट्रो सुरू केली, इन्फ्रा. खड्डे नसलेले रस्ते बांधले. हो. हां, आता मान्सून येणार आहे म्हणून ती एक धडकी भरली आहे मनात. सो
अनेक योजना, त्यांचे इंटरव्हेन्शन्स, पॉलिसीज ह्याच्यामधून सरकार माझ्या आयुष्याशी काहीतरी त्याचं नातं असतंच ना. तर माझं जीवन सुधारलं का सरकारी योजनांमुळे, इंटरव्हेन्शन्समुळे ओव्हरऑल जनरली. आणि गंमत अशी आहे की इकडे 58% हो म्हणतायत. ओके. अँड धिस इज फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. This is Jeevan I is for Government of India. We've asked same question for Maharashtra also. So this is so 58% महाराष्ट्र म्हणतो की भारत सरकारमुळे माझं आयुष्य सुधारलं. एक त्याला करोलरी प्रश्न आपण विचारला होता की सरकारला जरा रँकिंग द्या पाहू, सॅटिस्फॅक्टरी कुठे आहेत आणि नॉन सॅटिस्फॅक्टरी कुठे आहेत. तर मी ते अरेंजच केले. द डार्क ब्लू इज सॅटिस्फॅक्टरी. त्यामुळे नॅशनल सिक्युरिटीवरती 80% महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एकदम शाबासकी देतो आहे. ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट दिस इज फनी. कारण महाराष्ट्र अर्थ स्कोरवरती त्याचा सेंटिमेंट पॉझिटिव्ह नाहीये. पण केंद्र सरकारला ते म्हणतात तुम्ही बरं काम केलं. डोंट नो. म्हणजे याचा अर्थ असा काढायचा का, की केंद्राच्या हातात नाही बाबा हे सगळं. हे युद्ध चालू आहे, कोविड आलं, असं मेंटली असेल का जस्टिफिकेशन? एवढा आय डोंट नो. सो येस पण एक कारण असं असू असू शकतं. शकतं की एव्हरीबडी नोज की फारसं काही हातातलं नाहीये. म्हणजे थोडक्यात आर्थिक स्थिती वाईट आहे. ह्याला ते सरकारला खूप जास्त ब्लेम नाही करत. बरोबर. म्हणजे परिस्थितीच अशी आहे बाबा असंही म्हणत असतील. मे बी. आणि म्हणून 58% लोक ओव्हरऑल म्हणतात की बरं केलंय म्हणजे आमचं जीवन सुधारलंय. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 73%, एक्सटर्नल अफेअर्स आणि मग ॲग्रीकल्चर पासून आपण 50% वरती येतो. म्हणजे शेतीसाठी विशेष विलक्षण शेती, नोकरी आणि महागाई. आणि नोकरी महागाईला इश्यूच आहे. इथे केंद्र सरकारला चांगले मार्क मिळत नाहीत. दिस इज पीपल्स परसेप्शन ऑन जीवन. की जीवन इंडेक्स म्हणजे जीवन काय आपण सो जीवन इज जन इन्साइट्स ऑन वेलबिंग. ओके, की मला हे केलं का म्हणजे हा अजून एक छोटा इंडेक्स केला आपण जस्ट टू मॅप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कसं मला इम्पॅक्ट करतं. ओके, सो कोण काय म्हणतं? आला ना लेयर यायलाच पाहिजे ना. अगेन यू सी नागपूर इज निगेटिव्ह. आता म्हणजे आय एम लुकिंग आउट फॉर नागपूर असं झालंय. आता ते दरवेळेला तो येतोय का तर येतोच आहे. सो आणि शेजारी अमरावती इज पॉझिटिव्ह. सो माझं आयुष्य सुधारलं केंद्र सरकारने इति अमरावती. नागपूर इज नॉट शुअर अबाउट इट शेजारी असून. सो बेस्ट स्कोर्स आपल्याला मिळतात नागपूर आणि गंमत म्हणजे पुण्याकडून. आणि कोकण इज निगेटिव्ह. अगेन याचा ना सारखा नॅरेटिव्ह सेटही नाही करतायत कारण देर आर सो मेनी थिंग्स दॅट आर हॅपनिंग. आणि कुठल्या आता फॉर एक्झाम्पल हे तुम्ही मला म्हणालात ना की कोकण का बरं निगेटिव्ह आहे, तर मला ना अजून सेगमेंटेशन मध्ये जावंच लागेल की कोण म्हणालं निगेटिव्ह आहे, कुठली डिस्ट्रिक्ट पर्टिक्युलरली. एक्झाम्पल देते, कोकणामध्ये सिंधुदुर्ग टिपिकली निगेटिव्ह येतात स्कोर्स. करेक्ट, कारण ऑब्व्हियसली कारण तिथपर्यंत मे बी योजना कमी पोहोचल्या आहेत किंवा तिथलं लोकल जॉब्स एवढे पण आता झाले नाही. पुणे रिजन मध्ये ऑफकोर्स या सगळ्या कालावधीत मिसिंग लिंक झालाय. अटल सेतूचा इम्पॅक्ट आहे. बिलकुल. सो मे बी त्याच्यामुळे पुणे इथं पण अटल सेतूमुळे मुंबई पण यायला हवं होतं. मेट्रोज झाल्या, पण फंक्शनल त्याचा फायदा झाल्या, जास्त पुणेकरांना झाला. ओके, सो दिस इज रफली व्हॉट गव्हर्नमेंट ऑफ इंडियावरती लोक बोलतायत. आता केंद्र सरकारनी समज 58% लोक म्हणतात माझं आयुष्य सुधारलं, तर इट विल हॅव सम काइंड ऑफ रिफ्लेक्शन ऑन PM रेटिंग्स. तर परफॉर्मन्स ऑफ द प्राईम मिनिस्टर रेट करा असं म्हटल्यानंतर गुड परफॉर्मन्स असं 43% लोक महाराष्ट्रातली म्हणतात. ॲव्हरेज अगेन इज 38.5, तो 37% जातच नाही. आणि बॅड म्हणतात 16% लोक. सो आपण हे पण बघूया की कुठे प्रधानमंत्र्यांना चांगलं रेटिंग मिळतंय आणि कुठे वाईट मिळतंय. नाऊ इट इज नाशिक अँड व्हेरी इंटरेस्टिंग आता इट इज मराठवाडा. मराठवाड्यामध्ये मोदींबद्दल चांगली मतं मांडली आहेत लोकांनी. सो अगेन आय वुड से लार्जली वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, वेरएज ईस्टमध्ये नैराश्य प्रधानमंत्रीच्या कामगिरीबद्दल. एनी कमेंट्स? क्युरियस. क्युरियस. ओके. हां. आता एक आपण त्यांना प्रश्न विचारला लोकांना, की एक समज आपण एक जस्ट एक थॉट एक्सपेरिमेंट करूया हायपोथेटिकली. सपोज आता लोकसभा निवडणुका घेतल्या, हो. तर कोणासाठी मतं द्याल? आमच्या सर्वाधिक आवडीचा हा प्रश्न. हां, तुमच्यासाठीच तो विचारला गेला प्रश्न ॲक्चुअली. आता यू कॅन सी दॅट दिस इज रूरल. ओके. सो आज लोकसभेची निवडणूक झाली, तर महाराष्ट्र म्हणतोय की 26% मतं किंवा 27% मतं ही भाजपला जातील. 14% लोकं ही काँग्रेस मतं सॉरी. 10% मतं ही शिवसेना शिंदे. मग 4% शरद पवार आणि साधारणपणे 3% उबाठ आणि सुनेत्रा पवारांचा जो गट आहे तो 1-2% आहे. आहे. त्याच्यात तो थोडासा इम्पॅक्ट असू शकतो की अजितदादांचं निधन झालेलं त्यामुळं
डेफिनेट काय कुठं स्विच डेफिनेटली होणार? ते काय होतंय 1-2% असलं तर ते others मध्ये जरा हे केलं जाते. पण मला अगेन आय एम ऑल्सो लुकिंग ॲट 34% अगेन सेम 34% नो रिस्पॉन्स, वेट अँड वॉच सगळं काही म्हणजे फॉर व्हॉटएव्हर रिझन्स त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. तर साधारणपणे आज मतदान झालं तर पॉप्युलॅरिटी स्कीम किंवा पॉप्युलॅरिटी स्केल आपण म्हणू, ही अशी दिसतीये महाराष्ट्रामध्ये इन रुरल. इन रुरल एरियाज एक्झॅक्टली. आता अर्बनमध्ये आपण गेलो बीजेपी इज इन्क्रीजिंग. 26 to 34 आणि तेवढाच काँग्रेसचा किती होता आधी? हां, सो 13 ते चा 11. 2% म्हणजे भाजपचा जो टोटल इन्क्रिमेंट 8% चा होतोय, पैकी 2% ते काँग्रेसकडून घेतात. नाही, नो रिस्पॉन्स खूप कमी होतोय. याचा अर्थ फेन्स सिटर्स ग्रामीण भागात खूप जास्त जास्ती आहेत. आहे. परफेक्ट. आणि मग टोटल स्कोर दोन्हीची सरासरी घेतली, की साधारणपणे आज लोकसभा निवडणुका झाल्या तर 30% मतं बीजेपीला फॉलोड बाय 13% काँग्रेस. पण शिवसेना काँग्रेस इज द सेकंड लार्जेस्ट पार्टी ॲज ऑलवेज. ॲज ऑफ नाऊ पण नो रिस्पॉन्स इज 27% 7% सरासरी. विच विच इज व्हेरी कॅन व्हेरी गो बिग. एनिवेअर हां, म्हणजे त्याच्यामुळे फ्लुइड हे येईल. सो दिस इज व्हॉट वी हॅव ऑन द सेंट्रल गव्हर्नमेंट. अजून पण मला वाटतं 1-2 या प्रॉबब्ली प्रश्न होते. आता आपण महाराष्ट्राची पण सेम प्रश्न आपण महाराष्ट्राचे पण विचारले होते आणि इथे सुद्धा तुम्हाला 30-30-30 स्प्लिट मिळते. अगेन टेक्स्टबुक फ्रॅगमेंटेशन, अगेन 30% येतो. म्हणजे तो 37%, 34%, 30%, 32% असा जो महाराष्ट्र आहे ना, तो सारखा वेट अँड वॉच आहे. 833 ओके. आणि तो गट गपचूप तो थांबलाय गट. म्हणजे त्याचं आता आपल्याला काहीच सांगता येत नाही. त्याचा वेध कळत नाहीये. है ना? सो दॅट इज द मेक ऑर ब्रेक ग्रुप ब्लॉक. बरोबर. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र अजून पूर्ण पोलराइज नाही झालं. नाही. इनफॅक्ट महाराष्ट्र पोलराइज नाहीच आहे. मी दाखवते तुम्हाला म्हणजे बघूयात आपण. सो अगेन पेसिमिझम हे सेम आयडेंटिकलच नंबर झालेत ऑलमोस्ट महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रासाठी. की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राबद्दल जास्ती पेसिमिस्टिक ग्रामीण नाही. आणि मग ते प्रो इन्कम्बन्सी लाट आपण आता अर्बन एरियामध्ये बघितली की 26% वोट शेअर अगेन्स्ट 34% वोट शेअर दॅट इज डाईंग अप विथ व्हॉट इज हॅपनिंग. बरोबर ना? हो. मेल फिमेलमध्ये पुन्हा मेल्स नॉट हॅपी, पेसिमिस्टिक. फिमेल्स आर मोर हॅपी. ओके. ऑलराईट. जीवन एम पण आपण घेतला. महाराष्ट्र सरकार आयुष्य सुधारतंय का? मगाशी पण 58% होतं, इथे पण 58% आहे. सेम आयडेंटिकल रिस्पॉन्स मिळाला. आयडेंटिकल रिस्पॉन्स मिळाला. याच्यामध्ये पुणे हे मॅक्सिमम स्कोर देते महाराष्ट्र सरकारला. बोला. सो 54 म्हणजे मोर देन हाफ. बिग गॅप आहे गुड और बॅड मध्ये. हां, गुड मायनस बॅड, गुड मायनस बॅड. म्हणजे 54% नागरिक असे आहेत पुण्यामध्ये, पुणे विभागामध्ये, जे असं म्हणतात की चांगलं काम जास्ती आहे. यू नो बॅडपेक्षा. आणि ही गॅप कमी-कमी होत कोकण आणि नागपूरमध्ये आपण गेलो की पेसिमिझम येतो महाराष्ट्र सरकारबद्दल. आणि ती गॅप निगेटिव्ह होते आणि नागपूरमध्ये दणकून निगेटिव्ह आहे. कोकणामध्ये मी म्हणेन सेम आहे रेशिओ. सो प्रत्येक नंबर काहीतरी आपल्याला एक कहाणी वेगळी सांगत आणि असं असतोय ना. ओव्हरऑल ट्रेंड एकसारखा दिसतोय म्हणजे सिमिलर आहे. कोहरन्स ऑफ डेटा हो. यातनं म्हणजे prove होतो. ऑलमोस्ट मी मांडू की नको ह्या लेव्हलला आले होते. इतका सेम नंबर्स आहेत. त्यामुळे मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की भाजप असल्यामुळे हे सेम आहे का? मे बी. कारण हे फारच आयडेंटिकल म्हणजे 58% बघून म्हणजे मी खचलेच होते थोडीशी. म्हटलं अरे काय किती सेम यावं? किती सेम यावं? तर अगदी सिमिलर नंबर्स आले तिथे. ओके. सो सीएम सरांचं पण आपण परसेप्शन विचारलं होतं. मगाशी मोदींना जेवढा गुड स्कोर होता त्याच्यापेक्षा स्लाइटली कमी स्कोर आहे. गुड स्कोर इज 37, बॅड स्कोर इज 18. सो तरी सुद्धा नेट पॉझिटिव्ह आणि ॲव्हरेज 43 क्लोज टू 37. राईट. राईट. सो हे लोक पण ॲव्हरेज रेटिंग देतात. आता इथे जरा डिस्टर्बिंग आहे की नागपूर अमरावतीमध्ये निगेटिव्ह रेटिंग आहे फॉलोड बाय कोकण. पण नाशिक इज डुईंग व्हेरी गुड. नाशिक रिजन आणि तुम्ही मगाशी जे म्हणालात ती सगळी प्रो स्टोरी इन्कम्बन्सी 3 इंजिन सरकार. पुणे लुक्स बेटर अँड मराठवाडा इज बेटर. मराठवाडा मगाशी पण आपण बघितलं पॉझिटिव्ह होता. ओके. आता यांना पण विचारलं की विधानसभा आता घेतली तर काय बरं होईल? सो द आन्सर इज दिस स्लाइटली रूरल. सो तिकडे मगाशी आय थिंक आपलं 28 आय एम सॉरी 28% होतं. 2-3% कमी कमी दिसतंय आहे, ग्रामीण कमी आहे. भागात म्हणजे राज्यासाठी. पण राज्यासाठी तो शिफ्ट शिंदे गटाकडे होताना दिसतोय म्हणजे महायुतीतच हो, त्यांचे युतीतच. आकडे वाढतात. बरोबर आहे. रूरल घेऊयात ना. शिंदे इज 10.4 शिंदे गट आणि इथे रूरलमध्ये विधानसभासाठी 11.7 तो आहे फरक. बरोबर. अगेन नो रिस्पॉन्स इज ह्यूज विच मीन्स की हे फेन्सिटर्स आहेतच. अर्बन एरियाजमध्ये आपण गेलो तर अगेन भाजपचं मत वाढतं. सेम ट्रेंड पण नंबर्स थोडे स्लाइटली कमी आहेत विधानसभेसाठी.
शिंदे गटासाठी आय थिंक डेफिनेट इम्प्रूव्हमेंट आहे. बरोबर. नो रिस्पॉन्स आहे. सो टोटलमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तर दिस इज द वोट शेअर वी आर गेटिंग विनायक. So BJP 29% roughly, Congress 12. आत्ता ना अजून आपण सेगमेंटेशन केलं नाही, राईट? हे आपण हो. गोळाबेरीज समजून घेतोय की कोणासाठी मतदान होईल, कुठून येईल. आता मी तुम्हाला जॉग्राफिकली उत्तर नाही देणार, सेंटिमेंटली कसं येणार आहे, राईट? जर सेंटिमेंट क्लस्टर्स आपल्याला आता जो सेंटिमेंटल महाराष्ट्रच आता बघायचा आहे. सेंटिमेंटल महाराष्ट्र बघायचं. सो आपण थोडंसं पुढे जाऊ. जेव्हा एखादा आपला रिस्पॉन्डंट सांगायचा की मी भाजपला मत देईन, काँग्रेसला मत देईन, तेव्हा आपण हे पण विचारत होतो की तुम्ही काय बघून मत देणार? आणि मला हे पर्टिक्युलरली रेलेव्हंट वाटलं की विकास कामं बघून 24% लोकं म्हणाली की विकासासाठी मत जास्ती द्यायला आवडेल. नेत्यासाठी पण मत देऊ. 14% लोकं नेता बघून मत देतायत. कल्याणकारी योजना 11%. म्हणजे कल्याणकारी योजनांचा मतात इम्पॅक्ट येतोय. येतोय ना. मग त्याच्यामुळे ते सगळं आपलं शासन मॅटर करतं. मॅटर करतं ना. म्हणजे जो सच इंडेक्सवरती 63 होतं त्याचं हो. इकडे कुठेतरी रिफ्लेक्शन येणारच ना. राईट. करेक्ट? की लोकं म्हणतात की ट्रान्सपरंट झाल्या वेलफेअर स्कीम्स, ॲक्सेसिबल झाल्या माझ्यासाठी. विचारधारा पार्टीची, आयडिओलॉजी मॅटर्स. ह्या पार्टीला पर्याय नाही. असं टीना 2.5% फॅक्टर. द टीना फॅक्टर. आणि कास्ट आणि रिलिजनला ॲटलीस्ट आय डोंट नो हा रिस्पॉन्स बायस आहे का काय आहे, पण नंबर्स आलेले नाहीत. सो क्लिअरली रिलिजन किंवा कास्टच्या बेसिसवरती मतदान होत नाहीये महाराष्ट्रात असं म्हणतायत लोकं. आय कांट से अँड नो रिस्पॉन्स पण दणकून भरपूर आहे आणि किती विच आहे? इज सिमिलर टू दॅट 27%. अगदी. एक्झॅक्ट 27 आहे. राइट? सो हा 27, 37 हा ब्लॉक जो आहे ना, तो पुन्हा-पुन्हा आपल्यासमोर येतो. आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, की महाराष्ट्राचा सेंटिमेंट मॅप आहे, त्याच्यावरती ही पब्लिक ओपिनियन्स, पॉलिटिकल ओपिनियन्स आपण जेव्हा ओव्हरले करतो, तेव्हा आपला सेंटिमेंट मॅप असा काहीसा दिसतो. देयर इज अ लॉट ऑफ नॉईज हिअर, त्यामुळे मी एक कॉलम्स करून तुम्हाला पुढे नेते. पहिला आपला क्लस्टर आहे, की हाय ऑन अर्थ आणि हाय ऑन शासन वगैरे, वगैरे. ठीक आहे. म्हणजे काय डिस्क्रिप्शन काय? की आता वरतून खालती तुम्ही गेलात ना, की इमोशनल वेलबिंग ढासळत जातं. आपण जे 5 सिटिझनचे कॅरेक्टरिस्टिक केले ते वन बाय वन. करेक्ट. पण रेटेड फ्रॉम गुड टू बॅड बॅड. परिस्थिती. येस. सो सॅटिस्फाईड आहे, एक वॉचफुल आहे, एक डिमांडिंग आहे, एक निराशा झाली आहे त्याची, डिसएन्चँटेड आणि हा अगदी हवालदिल. सो असे 5 सिटिझन्स आहेत. काउंट्स पण तुम्हाला दिलेत. हे आपण बघितलंय मगाशी. हो. आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे. सो हा जीवन मी लिहिलाय, जीवन आय आहे. हो. आता तुम्ही बघाल तर जसं अर्थ आणि शासनचं रँकिंग कमी-कमी होत जातं, तसं गव्हर्नमेंटनी माझ्या आयुष्यावरती काही इम्पॅक्ट केला का? त्याचे पण स्कोर्स कमी-कमी होत जातात. सो ज्यांची आर्थिक स्थिती कमी आहे, ते ऑटोमॅटिकली शासनाला सुद्धा कमीच रँकिंग देतात आणि ती लोकं अशी आहेत जी म्हणतात, की या सरकारने माझ्या जीवनाला काही फरक पडला नाही किंवा निगेटिव्ह फरक. आणि पीएमना पण कमी मतं देतात. ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही बघाल किती कोरिलेशन. मी म्हटलं ना, हार्ड अब्यूज मी केलाच नाही. मी हातच नाही लावला या डेटाला. मी फक्त क्लस्टर्स एकत्र ठेवतेय. पण त्याच्यामधून किती नॅरेटिव्ह येतंय बघा, की माझ्या जीवनाला फरक पडला का? हळू-हळू खालावलेलं आपल्याला स्कोर दिसतो. पीएम रेटिंग सुद्धा तसंच कमी जातंय. ह्याचा अर्थ की जे सुस्थितीतली लोकं आहेत आणि ज्यांना गव्हर्नन्सबद्दल पण शाबासकी द्यावीशी वाटते, तेच पीएमला जास्ती, प्रधानमंत्रींना जास्ती रेटिंग देतायत. 0.82 म्हणजे व्हेरी हाय. हां. व्हेरी हाय. आणि त्यांची कंट्री सिच्युएशन असेसमेंट पण भारत उत्तम काम करतंय असं त्यांचं म्हणणं आहे. 85%. करेक्ट? आणि दे आर द प्रो बीजेपी वोटर्स. ॲब्सोल्युटली. हिअर यू गो. मी तर काय बोलायचं 65%. ऑफ देम. सो बीजेपीचा जो बालेकिल्ला आहे ना, तो ह्या सेंटिमेंट क्लस्टर मधला आहे. मतं मिळतात कुठून त्यांना? हाय अर्थ, हाय शासन. हा जो सेंटिमेंट क्लस्टर आहे, सॅटिस्फाईड वोटर्स हे बीजेपीसाठी मतदान करतात आणि यू कॅन सी बीजेपी पर्सेंटेज फॉलिंग, पीएम पर्सेंटेज फॉलिंग, जीवन रेटिंग्स फॉलिंग, कंट्री सिच्युएशन फॉलिंग. ऑल मोनोटॉनिक फॉल आहे. म्हणजे कोणी म्हणेल की तुम्ही काही हात लावला का डेटाला? इतका तो म्हणजे इतकं खोटं वाटेल असं ते मोनोटॉनिक फॉल्स आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि जसं बीजेपीचं हे कमी होतं तसं इकडे काँग्रेसचं पण वाढत देयर इज नॉट अ जातं. मोनोटॉनिक इन्क्रीज, बट येस यू फाइंड दॅट इन्क्रीजिंग. जो सेकंड लास्ट कॉलम आहे ना विनायक, तो खूप इंटरेस्टिंग आहे. वोट फायनॅलिटी पर्सेंटेज. म्हणजे काय ते प्लीज सांगते. सांगा. त्याच्यामध्ये आपण प्रश्न असा लोकांना विचारला होता, की तुम्ही ज्या पार्टीला आज म्हणताय, की आज हे झालं, आज मतदान करायला लागलं, तर मी अमुक पार्टीला मत देईन. हे फायनल आहे का डिसिजन, की 19 सालापर्यंत बदलू शकतं? 29. 29 पर्यंत बदलू शकतं का? सो 57% पीपल जे पहिल्या क्लस्टरमधले आहेत, ते म्हणतायत, की आम्ही म्हणजे एकतर त्यातली मेजॉरिटी भाजपला मत देणार आणि आमचा निर्णय ठरलाय. सो व्होट इज फायनल. दॅट मीन्स स्विंग खूप कमी आहे तिथे.
ओके. राईट. आता व्होट फायनॅलिटी पर्सेंटेज, आता ही खरी गंमत मला खूप वाटली, की व्होट फायनॅलिटी पर्सेंटेज सुद्धा जसे आपण खालती उतरत जातो सॅटिस्फाईड पासून डिस्ट्रेस पर्यंत, तसं फायनॅलिटी पण कमी होत जाते व्होटिंग पर्सेंटेजची. म्हणजे भाजपचा जो मतदार संघ आहे, दे आर फेअरली शुअर की आपल्याला भाजपला मत द्यायचंय, बट आय कॅन नॉट से द सेम अबाउट काँग्रेस. एक्झॅक्टली. आणि म्हणून मगाशी तुम्ही जो शब्द वापरला ना, की महाराष्ट्र पोलराइज्ड आहे का? माय आन्सर वुड बी बेस्ड ऑन दिस डेटा, नो. कारण पोलराइज्ड म्हणजे काय, की हा एक गट आहे, हा एक गट आहे आणि दोघे जण आपापल्या ह्याच्यावरती ठाम आहेत, असा नाहीये महाराष्ट्रात. एक गट ठाम आहे, दुसरा गट आय डोंट नो. म्हणजे मी डिस्ट्रेस्ड आहे. मला काँग्रेसला जास्त मतं द्यायची आहेत, पण माझी वोटिंग फायनॅलिटी एकदम कमी आहे. आणि हे पण 17% आहे ना, हो. आणि त्याच्यात फायनॅलिटी 25%ची आहे. म्हणजे याचा अर्थ तिथं भाजप प्रचार करून, स्कीम पोहोचवून पुन्हा ते वाढवू शकतात. एक्झॅक्टली. म्हणजे इकडे स्विंग जास्त आहे आणि भाजपच्या ॲक्चुअल की एरियाजमध्ये स्विंग कमी आहे वॉचफुल मिडल सुद्धा त्यातले त्यात भाजपकडे जास्त आहे. आत्ता. बरोबर. आणि त्यातले 50% लोकं ऑलमोस्ट फायनल विच व्होटमध्ये इज स्टिल गुड. आय वुड हॅव, मला ॲक्चुअली ना, आय टेल यू व्हॉट, हा 46% सरप्राईज्ड मी. मला वाटलं होतं हे वॉचफुल मिडल म्हणजे जे ते 37 कॉन्स्टंटली येतात, तिकडे मला असं वाटलं होतं की 30 ते 40 मध्ये असेल वोटिंग फायनॅलिटी. दॅट वॉज सरप्राइजिंग टू माय माइंड. 46% म्हणजे जवळजवळ 50% लोक शुअर आहेत वॉचफुल मिडलच्या. म्हणजे आता काही का विना स्लाइट ॲडव्हांटेज टू बीजेपी दिसतंय. आहे ना. स्लाईट नाही मी म्हणणार विनायक, खूप ॲडव्हान्टेज. ओके. खूप ॲडव्हान्टेज. शेवटचा कॉलम इज बीजेपी मायनस काँग्रेस वोट गॅप. फक्त अनालिसिस ते रेग्युलर, म्हणजे इथे तुम्ही बघाल की गॅप खूप हाय आहे. 60% गॅप आहे, राईट. आणि खालती आलं की गॅप नेगेटिव्ह होते, म्हणजे काँग्रेसला जास्ती, पण ते नंबर्स छोटे. अगेन दॅट इज टेलिंग यू अ डिफरंट स्टोरी, राईट. बरोबर आहे. म्हणजे इथं 20% गॅप असेल वॉचफुल मिडलला, तर डिसएन्चॅन्टेडमध्ये पण 20% हवा होता रिव्हर्स. एक्झॅक्टली. जर तर का हां. हे असतं तर. सिमेट्रिक पोझिशनिंग नाहीच आहे ना मतदानाचं. हं. ना फायनॅलिटीवरती मतदानाचं सिमेट्रिसिटी आहे, ना नेगेटिव्ह मायनस पॉझिटिव्ह. ओके. सो हा आहे सेंटी मॅप महाराष्ट्राचा. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे लोकसभा मतदान झालं तर काय होईल आणि पीएम रेटिंग काय होईल वगैरे वगैरे. आता सेम 5 क्लस्टर्स महाराष्ट्राचे, बट ऑन महाराष्ट्र म्हणजे विधानसभा. विधानसभा. एक्झॅक्टली. विधानसभा. सो यू विल फाइंड व्हेरी सिमिलर नंबर्स हॅपनिंग हिअर. ट्रेंड डायरेक्शनली अगदी सिमिलर आहे. आपण एक कॉलम करत जाऊ. क्लस्टर्स सेम आहेत. ओके. आणि अगेन म्हणून क्लस्टरमध्ये ना दोन्ही विचारलं होतं आपण. जेव्हा आपण सेवा, सच किंवा हे केलं ना, तर वी वर लुकिंग ॲट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाबद्दल काय वाटतं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राबद्दल काय वाटतं. कारण क्लस्टरिंग दोन्हीवरती असलं तर मला मॅपिंग दोन्ही सरकारी लेव्हल्सवरती करता येईल. ओके, दॅट वॉज द लॉजिक. आता जीवनचं तुम्ही समज रेटिंग बघितलं तर 78% पासून 54% स्कोर उतरतोय अक्रॉस द क्लस्टर्स, विच वॉज व्हेरी सिमिलर फॉर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 77 पासून 34 वरती येत होता. व्हेरी सिमिलर स्कोर्स. हा 78 वरून 54, म्हणजे ना द रिडक्शन इज ॲक्चुअली लोअर फॉर जीवन. म्हणजे खालचा क्लस्टर पण मानतोय की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि परहॅप्स बिकॉज इट इज क्लोजर टू यू. नाही, आणि बिकॉज मे बी लाडकी बहीण. मे बी लाडकी बहीण. मे बी म्हणजे त्याचं उत्तर आहे रिपोर्टमध्ये, आता ते बघू. सीएम रेटिंग बघितलं आपण तर, एक मिनिट जरा मी आधी पीएम रेटिंग बघते पुन्हा. सो 82% टू 40% आलंय आणि इथे रेटिंग्स आपले 76 ते 40. व्हेरी, व्हेरी सिमिलर. सिमिलर पॅटर्न. आणि अगेन मोनोटॉनिक फॉल. स्टेट सिच्युएशन पण व्हेरी सिमिलर. काही म्हणजे खरोखर सिमिलर, आणि इथे पण ना डायरेक्शनली सिमिलर, फक्त हे 2% मे बी कमी दॅट्स असेल. ओके. 2% कमी असेल. अगेन फायनॅलिटी पर्सेंटेजेस ऑल्सो द सेम. त्यामुळे ह्या स्टेपच्या नंतर काही भांडण करायची गरज नाही की मला काय वाटतं कुठचं काय होईल. हे सिम्पल, डेटा चांगला असला, त्याचं डिझाईन चांगलं, इम्प्लिमेंटेशन चांगलं, आणि तो फक्त तुम्ही त्याला बोलू दिला तर तो बोलतो. काहीच त्याला करायची गरज नसते. जस्ट क्लस्टर इट, जस्ट सी काय पॅटर्न्स येतात. आपल्याला किती पॅटर्न्स आज कळल्या, केवढ्या लेयर्स आहेत त्याच्या पॅटर्न्सच्या. इट्स अ ब्युटिफुल डेटा सेट, रिच आहे डेटा सेट अतिशय. पण याचा अजून एक अर्थ पण असा आहे की एखादा माणूस जर का आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल, तर तो मोस्ट प्रोबॅबली भाजपला मत हो, देतो. आहे ना अर्थ. असा येतोच आहे ना. हा या जो संपन्न आहे आर्थिकदृष्ट्या, तो टॉप 2 क्लस्टर्स मधलाच Yes. माणूस आहे. आणि तिकडेच तर आहे ना पर्सेंटेज. विथ मोर वोटिंग फायनॅलिटी. विथ मोर वोटिंग फायनॅलिटी. राईट. आता काय माहितीये का, याचं फर्दर सेगमेंटेशन होऊ शकतं. उदाहरणार्थ, नागपूरमध्ये समज सरकारला खरोखर काम करायचं आहे कारण निगेटिव्ह परसेप्शन आहे, तर नागपूरमध्ये यातले किती क्लस्टर्स मिळतात. आर ऑल ऑफ द क्लस्टर्स इन नागपूर डिसएन्चॅन्टेड अँड डिस्ट्रेस्ड? राईट.
हा फर्दर सेगमेंटेशनचा भाग होतो. म्हणजे जिकडे ह्याचं ॲक्शनेबल इन्साईट होते ना, तिकडे ते सेगमेंटेशन तसं लागतं. आणि आपल्या डेटात ते स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आहे रिजन लेव्हलला. डिव्हिजनल लेव्हलला. डिव्हिजनल राइट. लेव्हलला. ॲब्सोल्युटली. ॲक्चुअली काय माहिती आहे का, ह्याचं मी म्हणजे जेव्हा ॲनालिसिस करत होते, तेव्हा मी डिस्ट्रिक्ट्स पण पाहायचे. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा नागपूर निगेटिव्ह कॉन्स्टंटली येत होतं, तेव्हा मी डिस्ट्रिक्ट लेव्हल बघायचेच की काय होतंय. ते कोट का नाही करतायत? कारण दे आर नॉट सिग्निफिकंट ॲट डिस्ट्रिक्ट लेव्हल नंबर 1 आणि नंबर 2 इज ना तोच महाराष्ट्राचा मॅप तो हं. खूप मग गोंधळ व्हायला लागतो. कारण इकडे एक डिस्ट्रिक्ट दिसते, इकडे कळत काहीच नाही. सो डिव्हिजनली आय थिंक ग्रास्प करायला आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे हो. स्पेशली प्रेक्षक जे पहिल्यांदाच हे बघतायत, तेव्हा एकदम खूप डेटा आला की गडबड उडते. सो आय थिंक दिस इज अ क्लीनर स्लेट ऑल्सो की डिव्हिजनल लेव्हल ॲनालिसिस करा. हं. सो दिस इज वेअर वी आर येस. ऑन द पल्स ट्रॅकर. सो आपले जे 3 मेन स्कोर्स आहेत ते आपल्याला पुन्हा ट्रॅक करायचे आहेत, व्हिच इज अर्थ, शासन राइट. आणि ओव्हरऑल आपला एमएच पल्स ट्रॅकर, बरोबर. जो आत्ता काहीतरी 46 नंबरवरती आहे. आपल्याला हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग राहील की हेच क्लस्टर्स राहतात का सेंटिमेंटचे? का सेंटिमेंट चेंजेस विथ रेन्स बरोबर. ना, मान्सून समज नीट आला नाही. हं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून तेल आलं नाही. यू डोंट नो, मे बी हा सेंटिमेंटचा क्लस्टरच बदलेल उद्या. राइट. सो महाराष्ट्र कसा बदलतोय, त्याचा सेंटिमेंट कसा बदलतोय, हे ह्याच्यातून आपल्याला वेध घेता येत राहील. बरोबर. सो हा तुम्ही थिंक एमएचचा पहिला प्रयत्न बघितलात, की ज्याच्यामध्ये आपण 3 भागांमध्ये मेथोडॉलॉजीपासून ते इकॉनॉमिक, सोशल म्हणजे गव्हर्नन्स ॲज गुड ॲज सोशल आणि पॉलिटिकल असा महाराष्ट्राचा एक स्नॅपशॉट बघितलं. असा प्लॅन आहे थिंक बँकचा, तेही मी पब्लिकली सांगतो, की दर मे, जूनमध्ये याचं कारण 1 मेला महाराष्ट्र दिन असतो आणि जूनमध्ये सरकारला, केंद्र सरकारचं 1-1 वर्ष पूर्ण जातं, म्हणजे वर्षपूर्ती होते तो. आणि डिसेंबरमध्ये, कारण डिसेंबरमध्ये राज्य सरकारची वर्षपूर्ती असते. असे 2 वेळेला आपण दरवेळेला महाराष्ट्राचा हा पल्स ट्रॅक करू आणि त्याच्यात काय-काय येतंय, महाराष्ट्र कसा बदलतोय, हे जे वेगवेगळे इंडायसेस डेव्हलप केलेले आहेत मॅडमनी, त्यावरती कसा इव्हॉल्व होतोय हे तपासू. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते सांगा. रिपोर्ट बघायचा असेल तर रिपोर्ट बघा. त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त न्यूअन्सेस, जास्त डिटेल्ड गोष्टी आहेत आणि अजून काय डेटा बेस्ड प्रॉडक्ट थिंक बँककडून बघायला आवडेल तेही सांगा. पण मॅडम खूप खूप आभार. थँक खूप यू. काम झालं हे मी 2 महिने बघत आलोय या. आणि ते छान उतरलंय असं मला तरी वाटतंय. प्रेक्षकांचं काय मत आहे बघूया. तुम्ही एवढा वेळ दिलात आणि इतकं छान सिस्टमॅटिक एक प्रॉडक्ट डेव्हलप झालं. त्यासाठी थिंक बँककडून आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून खूप खूप आभार. पुन्हा भेटू, पण आज इथेच थांबूया. धन्यवाद.